महाराष्ट्र दिवस साजरा करतोय आपण. खरं तर महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा आणि महाराष्ट्रातले दिग्गज लोक यांचा इतिहास खूप मोठा आहे. खरं तर आम्हाला टास्क होतं की एक 45 मिनिटाची स्किट करायची आहे असं मला सांगण्यात आलं. तर आम्ही आमच्याकडनं प्रयत्न केला आहे की जेवढं जास्ती आम्हाला जमेल तेवढं महाराष्ट्राचं दर्शन घडवून आणण्याचा, आपल्या परंपरांचा, आपल्या थोर लोकांचं दर्शन घडवून आणण्याचा. पण त्यातून काही महापुरुषांचं असेल किंवा काही लोकांचं नाव घेणं राहून गेलं तर कृपया मला क्षमस्व करा. दुसरं अजून एक सांगायचं होतं की आम्ही हा जो आता कार्यक्रम सादर करतोय तो थोडा विनोदी अंगानं करायसाठी आम्ही ठरवलं होतं की आता आपण हा महाराष्ट्राचं दर्शन घडवताना थोडासा विनोदी अंग ठेवावा असा आमचा प्रयत्न आहे. तर त्याच्याबद्दल पण जर कोणाला काही आक्षेप असेल तर आधीच क्षमस्व. आणि आता आम्ही 2 मिनिटात महाराष्ट्र दिनाचं सादरीकरण सुरू करतो. थँक्यू. भालचंद्र जोशी. अरे हा मराठी. अरे हा पण मराठी. कुठे राहता? लिमिंग्टन मध्ये. 2 मराठी आणि लिमिंग्टन मध्ये राहतात हे कळताच आपले लिमिंग्टन मराठीचे आजीजी आहेत ना, ते आजच्या कार्यक्रमाची 2 तिकीटं घेऊन धावतच आले. हो, आणि प्रवीणजी तर करण अर्जुन सिनेमातल्या आईसारखे म्हणू लागले. हसू नका, खरा विनोद तर याच्या पुढे. आता रजिस्ट्रेशन करतानाच आम्हाला दोघांना सांगण्यात आलंय. अय्या, तुमचा ना लकी ड्रॉ मध्ये नंबर लागलाय. तुम्हा दोघांना आजच्या कार्यक्रमाचं निवेदन करण्याचा मान मिळालाय. मान? पण म्हणजे नक्की करायचं तरी काय? तर आज आपण महाराष्ट्र दिन साजरा करायचा. मराठी भाषेचा, मराठी परंपरेचा, मराठी माणसाचा इतिहास ते आतापर्यंतची मराठी या सगळ्याचा आले आपण लोकांसमोर मांडायचं. अरे पण इतिहास म्हणजे भाऊ नक्की किती जुना आहे? हा, म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात एवढा जुना? ए नाही रे, राहिलं मग अश्मयुग. अरे नाही रे बाबा, ते पण नाही. हा, मग काय डायरेक्ट चिंपांजी काय? तू थांब. त्यापेक्षा मी सांगतो ते एवढा जुना नकोय. आत्ताच्या माणसाचा जिथपर्यंत संबंध आहे अशी ज्ञानेश्वरी म्हणजे संत ज्ञानेश्वर यांच्यापासून आपण सुरू करूयात. खरंय, संत परंपरा आणि संत साहित्य आज शतकानुशतके आपल्यात टिकून आहे. दरवर्षी लाखो वारकरी ज्ञानोबा माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम असं म्हणत आळंदी ते पंढरपूर वारीला निघतात. एक्सक्यूज मी, सॉरी, थँक्यू याला एकच पर्यायी शब्द असतो, माऊली. टाळ आणि मृदुंगाच्या गजरात रिंगण धरलं जातं. विठ्ठल भक्तीमध्ये वारकरी तल्लीन होऊन जातो. मग चला आपण ही नाव निघूयात या वारकरी विठ्ठ्यासोबत विठ्ठलमय वातावरणात.
अत्याचाराहून मुजरा ठोकणाऱ्या त्या लाचार मनाला जागं केलं जिजाऊंनी. रायरेश्वरावर घेतलेली शपथ, त्या रायगडावर झालेला राज्याभिषेक याचा चित्तथरारक रोमांच आपण या आधीच्या कार्यक्रमात अनुभवलाच. तर या आपल्या जाणत्या राजाकडून अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी प्रेरणा घेतली. बरोबर आहे, कारण या जाणत्या राजांना आपल्याला स्वराज्याची कास धरायला शिकवलं आणि त्यांच्यापासूनच प्रेरणा घेऊन पुढे अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी 150 वर्ष पारतंत्र्यात असणाऱ्या भारताला जागं करण्याचं काम केलं. खरंय, या मराठी मातीनं भारताला अनेक स्वातंत्र्य सैनिक दिले. आता सगळ्यांची नावं घेणं काही शक्य होणार नाही, पण लोकमान्य टिळक, वासुदेव बळवंत फडके, शिवराम राजगुरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, चाफेकर बंधू, आचार्य विनोबा भावे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर. काही दिवसांपूर्वी मी ब्रायटनच्या किनाऱ्यावर फिरायला गेलो होतो. अगदी 3-1 तासाच्या अंतरावरच आहे आपल्या लिमिंग्टन पासून. तिथं ना गेल्यावर समुद्र असा नुसता खवळला होता आणि मला वाटलं समुद्र बोलतोय माझ्याशी, म्हणतोय मला, अनेक वर्षांपूर्वी तुझ्यासारखाच एक मराठी तरुण माझ्या किनाऱ्यावर आला होता. मातृभूमीच्या ओढीनं उद्विग्न झाला होता तो. वाटलं स्वातंत्र्यवीर आपल्यातच आहेत आता. विनायक दामोदर सावरकर. पुण्यात प्लेगची साथ सुरू झाली. त्या विरोधात बंड करणाऱ्या चाफेकर बंधूंना फाशी देण्यात आली. ही बातमी जेव्हा केसरीमधून वाचली, माझ्या तळपायाची आग मस्तकाला गेली. आमच्या भगूरच्या वाड्यात अष्टभुजा देवी समोर मी शपथ घेतली. माझ्या राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा सेतू मारून चाफेकरांसारखा मृत्यू पावे किंवा शिवरायांसारखा यशस्वी होऊन मातृभूमीच्या मस्तकावर स्वराज्याचा अभिषेक करेल. जय स्वातंत्र्य लक्ष्मी, जय स्वातंत्र्य लक्ष्मी. पुढे मी पुण्यात फर्ग्युसन कॉलेजला शिकण्यासाठी आलो. त्यावेळी टिळकांनी स्वदेशीचं आंदोलन छेडलं होतं. अशाच एका व्याख्यानात मी नवीन विचार मांडला. जसं आपण स्वदेशी वस्तू वापराव्या असा आग्रह धरतोय, तसाच विदेशी वस्तू वापरू नये किंवा आपल्याकडे असलेल्या विदेशी वस्तूंचा त्याग करावा असा आग्रह धरला पाहिजे. मी तर म्हणेन, अशा वस्तू एकत्र करून त्याची सार्वजनिकपणे होळीच केली पाहिजे. दिवस विजयादशमीचा होता. सीमोल्लंघनाच्या दिवशी होलिका दहन करायचं ठरवलं. आम्ही विदेशी वस्तूंचा एक गाडाच काढला. पुण्यात ठिकठिकाणी लोक आपले विदेशी कपडे, कोट त्या गाड्यावर टाकत होते. गाडा टिळक वाड्यासमोर आला आणि टिळकही आमच्या सामील झाले. आणि विदेशी मालाची पहिली होळी, भारतातली पहिली होळी पुण्यात लकडी पुलावर चेतवण्यात आली. टिळकांच्या शिफारसीने मला श्यामजी कृष्ण वर्मा यांची स्कॉलरशिप मिळाली. मातृभूमीला नमस्कार करून मी इंग्लंडला रवाना झालो. माझ्यासोबत आणखी काही तरुण होते. त्या सगळ्यांचं स्वप्न बॅरिस्टर होण्याचं होतं, पण माझं स्वातंत्र्यपूर्तीचं. तो बोटीवरचा प्रवास करून मी लंडन मध्ये दाखल झालो. या इंडिया हाऊस मध्येच मी वास्तव्याला होतो. आज या इंडिया हाऊसला इंग्लिश हेरिटेजचा ब्लू बॅगचा मान मिळालाय. किती विरोधाभास. या इंडिया हाऊस मध्येच मी इटालियन क्रांतिकारक माझिनी याच्या आत्मचरित्राचं भाषांतर लिहिलं. 1857-58 याच्यावर आधारित लिखाण केलं. माझं लिखाण वाचून ऐकून अनेक स्वातंत्र्य सेनानी प्रेरित झाले आणि सरकारने माझ्या पुस्तकांवर बंदी आणली. पुढे आम्ही लंडन मध्ये अभिनव भारत या नावाची संस्था स्थापन केली. माझा सहकारी मदनलाल धिंगरा शहीद झाला. माझे वडील बंधू बाबाराव सावरकर यांना अटक करण्यात आली, अंदमानात डांबण्यात आलं. आणि मी इथे या एका परदेशात एका संध्याकाळी ब्रायटनच्या किनारी मातृभूमीच्या ओढीने मी एक काव्य लिहिलं.
कसं एक स्वातंत्र्य सैनिक म्हणून जेवढं योगदान महत्वाचं आहे तेवढंच एक लेखक आणि कवी म्हणून आपण आज इंग्रजीचे शब्द सर्रास वापरतो मराठीमध्ये, पण तात्यारावांचा असा आग्रह होता की प्रत्येक शब्दाला पर्यायी मराठी शब्द हवाच. म्हणून तर त्यांनी त्यांच्या भाषाशुद्धी या पुस्तकातून मराठीमध्ये अनेक नवीन शब्द आणले आणि आपण आज वापरतोही. खरंय. डेट, दिनांक, टेलिफोन, दूरध्वनी, मेयर, महापौर, हेअर सलॉन, केश कर्तनालय, हेडमास्टर, मुख्याध्यापक आणि असे अनेक शब्द स्वातंत्र्यवीरांनी आपल्याला आपल्या मराठीला दिले. आता या स्वातंत्र्य सैनिकांच्या मुळे आपल्याला स्वातंत्र्य तरी मिळालं, म्हणजे स्वराज्य मिळालं, पण सुराज्य मिळालं का? आताची परिस्थिती बघता मला असं वाटतंय आमचं सगळं कसं ओके मध्ये. सगळं कसं ओके मध्ये. हॅलो हॅलो येते. नमस्कार नमस्कार नमस्कार. कुठं नेते? 3 दिवस झालं फोन आम्ही सध्या गुवाहाटीमध्ये. युती, आघाडी, काय झाली? इलेक्शन, काय म्हणते मध्ये विकास, काय झाली? काय म्हणते मध्ये माझं घरबार बरबाद झालं. तो याला हे राजीनामा देऊन रिकाम होतो राव. मला कंटाळा आला ह्याचा. या मराठी पुस्तक सेलिब्रेशनला राजकीय रंगामध्ये रंगवायला नको. नाहीतर अशी दमछाक होते. खरं आहे रे बाबा. तर आपण मराठी भाषेचं बोट धरून चालू बघू लागतो आणि आपल्याला ऐकायला आवडू लागते ती म्हणजे गोष्ट. आई मला गोष्ट सांग ना. तर या गोष्टी सांगायचं ऐकायची माध्यमं कालानुरूप बदलली जेव्हा चलचित्रपटाने. बरोबर. भारतीय सिनेसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी 1913 साली राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय सिनेमा बनवला. बॉलिवूड, टॉलिवूड यांसारख्या अब्जावधीची उलाढाल करणाऱ्या सिनेसृष्टीची सुरुवात एका मराठी माणसाने केली आहे याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. आणि या मराठी सिनेसृष्टीचे पहिले महाकलाकार म्हणजे दादा कोंडके. होय, दादा कोंडके आज आपल्या भेटीला आले. अरे या वा. दादा या. दादा या 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 या. जायला कुठे या? तुमच्या देशात नुसते या 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 या. तसं तुमचं नाव काय? माझं नाव बाला. बाळा? तुम्ही तर बाळासारखे दिसत नाही. नाही, तसं नाव भालचंद्र आहे, पण प्रेमानं मला बाला म्हणतात. लय मोठं आहे तुमचं नाव. हो, तेच खूप मोठं आहे म्हणून छोटं करायचं म्हटलं, म्हणून भाला केलं. तर बायको म्हणाली, भाला रुते कुणाला आक्रंदता. हे थांब, घुसल. भाला. तुमचं माझं नाव निक. निक? हा. मग निक की मग? निक निक म्हणतात तुला. ए तू पण निक. दादांचा डान्स आहे आता. जसं जीवात जीव घुटमळ तसं पेटीचं वाढतंय बळ तुझ्या तोंडाला तोंड माझं मेळ हगन हे बघून दुश्मन जळ वर ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ वर ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ सलगरानी जाऊया गाणी
वेळेअभावी वन्स मोर देता येणार नाही, त्याबद्दल तसदी असावी, कारण सगळाच कार्यक्रम वन्स मोर करण्यासारखा आहे. तर आपण आता पुढे वळूया. मराठी भाषा समृद्ध करण्याचं काम अनेक लेखक, कवी आणि नाटककारांनी केलं. ग दी माडगुळकर, वि.वा. शिरवाडकर, शांताबाई शेळके ते अगदी नवकवी संदीप खरेपर्यंत अनेक कवींनी आपले शब्द देऊन या मराठी भाषेला समृद्ध केलं. आता कवींचा विषय निघालाय तर कविता तर झाल्याच पाहिजे. खरंय. आणि कविता, कवी म्हटलं की पहिल्यांदा नाव आठवतं कुसुमाग्रजांचं. बरोबर. कुसुमाग्रज म्हणजे वि.वा. शिरवाडकर. आपण त्यांचा जन्मदिन मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करतो. तर जे न देखे कवी ते देखे, जे न देखे रवी ते देखे कवी. तर असं कवींचं मन हे संवेदनाशील असतं. ते बऱ्याचदा समाजाला आरसा दाखवण्याचं काम करतात. समाजात जर काही चूक घडत असेल तर त्याच्यावर बोट दाखवण्याचं काम करत असतात. तर आपल्या कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनीही अशीच एक कविता लिहिली आहे जी समाजाच्या चुकीच्या गोष्टींवर बोट ठेवते. तर आता ही सादर करायला येतोय निक म्हणजे खराखुरा भारत केडे. नमस्कार. देवाच्या दर्शनाला आलात, या. पण या देवालयात सध्या देव नाही. हा म्हणजे गाभारा आहे, चांदीचं मखर आहे, सोन्याच्या समय आहेत, हिऱ्याची झालर आहे, त्याचंही दर्शन घ्यायला हरकत नाही. हा मग वाजवा ती घंटा आणि या असे इकडे. पाहिलात ना रिकामा गाभारा? नाही तसं नाही, होता तो इकडे. काकड आरतीला उठायचा, शेजारतीला झोपायचा, दुपारी दारं बंद करून बरोबर 12ला जेवायचा, त्यानंतर 2 तास वांकुक्षी सुद्धा घ्यायचं. सारं काही ठीक चाललं होतं. रुपयांच्या राशी, माणिक मोत्यांचे ढीग पडत होते पायाशी. दक्षिण दरवाजाजवळ मोटारीचे भोंगे वाजत होते, मंत्र जागर गाजत होते, रेशीमच्या साड्या, टेरींचे सूट पायाशी दुमडत होते आणि बँकेतले व्यवहार तर अगदी हरणाच्या गतीने बागडत होते. सारं काही घडत होतं जसं हवं तसं. पण एके दिवशी आमचं दुर्दैव, उत्तर दरवाजाजवळ अडवलेला एक भनंग महारोगी तासभरात ओरडला, बाप्पाची बाहेर या. आणि आम्ही पाहतो तर काय, गाभारा रिकामा. नाही, पोलिसात वर्दी दिलीच आहे आम्ही. हा परत परत तो कदाचित येईल. हा पण तो जर महारोग्यांच्या वस्तीत राहिला असेल तर त्याला देवालयात प्रवेश द्यावा की नाही याचा विचार करावा लागेल आमच्या ट्रस्टींना. तुर्तास पत्रव्यवहार चालू आहे. दुसऱ्या मूर्तीसाठी तुम्ही काय करा, गाभाऱ्याचं दर्शन घेऊन टाका. म्हणजे बघ, तसं म्हटलं तर गाभाऱ्याचं स्थान अंतिम असतं, कारण गाभारा सलामत तर देव 50. धन्यवाद. एकीकडे कुसुमाग्रजांसारखा कवी माणसाचा त्याचा चेहरा दाखवतो आणि दुसरीकडे संदीप खरेसारखा कवी डायरेक्ट त्या माणसाच्या हृदयाला हात घालतो, काळजाला भिडतो. एखाद्याच्या मनातल्या भावना कदाचित त्या व्यक्तीलाही स्पष्टपणे सांगता येणार नाही, पण संदीप खरेने इथे त्या भावना अशा रीतीने सांगितलेल्या आहेत की तुमच्या समोर त्याचं एक चित्र उभं आहे. हा आणि दुसरं म्हणजे या कवितेचं वैशिष्ट्य असं आहे की कविता सोपी आहे, साधी आहे आणि तिच्या शब्दांना जर चाल लावली तर त्याचं एक गाणं तयार होतं. त्याचं हे उत्तम उदाहरण. तर चला, आपल्या समोर संदीप खरेची कविता सादर करतोय आपला भाला उर्फ मंगेश गणपुले. गाडी सुटली रुमाल हल्ले क्षणात डोळे टचकन. गाडी सुटली रुमाल हल्ले क्षणात डोळे टचकन ओले. गाडी सुटली पडले चेहरे क्षण साधाया हसरे झाले. गाडी सुटली हातामधून हात कापरा तरी सुटेना. अंतरातली ओली माया तुटू दे म्हटले तरी तुटेना. कारे इतका लळा लावणी, कारे इतका लळा लावणी नंतर मग ही गाडी सुटते. डोळ्यात देखत सरकत जाते, आठवणींचा ठिपका होते. गाडी गेली, गाडी गेली, फलाटावरील निश्वासांचा कचरा झाला. गाडी गेली, डोळ्यामधल्या निर्धाराचा पारा फुटला. गाडी गेली, डोळ्यामधल्या निर्धाराचा पारा फुटला.
हे भलते अवघड असते, हे भलते अवघड असते. कोणी प्रचंड आवडणारे ते दूर दूर जाताना डोळ्यांच्या देखत पाणी नाहीसे होताना. डोळ्यातील लढवून पाणी गुंदकारोपणी कंठी, डोळ्यातील लढवून पाणी गुंदकारोपणी कंठी. तुम्ही केविलवाणे हसता, तुम्ही केविलवाणे हसता, अंतुमास नियती हसते. हे भलते अवघड असते, हे भलते अवघड असते. तरी असतो पकडायाचा हातात रुमाल गुलाबी, वाऱ्यावर फडकवताना पायाची चालती गाडी. तरी असतो पकडायाचा हातात रुमाल गुलाबी, वाऱ्यावर फडकवताना पायाची चालती गाडी. ती खिडकीतून बघणारी अन स्वतःमध्ये रमलेली, ती खिडकीतून बघणारी अन स्वतःमध्ये रमलेली. गजरा माळावा इतके, गजरा माळावा इतके, ती सहज अलविदा म्हणते. हे भलते अवघड असते, हे भलते अवघड असते. तुम्ही म्हणता मनास आता हातोडायाचा सेतू, इतक्यात म्हणे ती माझ्या कधी गावा येशील का तू. ती सहजच म्हणून जाते मग सहजच हळवी होते, ती सहजच म्हणून जाते मग सहजच हळवी होते. गजऱ्यातील दोन कळ्या, गजऱ्यातील दोन कळ्या हलकेच ओंजळीत घेते. हे भलते अवघड असते, हे भलते अवघड असते. कळते की गेली वेळ ना आता सुटणे गाठ, आपुल्याच मनातील स्वप्ने घेऊन मिटावी मुठ. ती मुठ उघडण्यापूर्वी चल निघूया पाऊल म्हणते, ती मुठ उघडण्यापूर्वी चल निघूया पाऊल म्हणते. पण पाऊल निघण्यापूर्वी, पण पाऊल निघण्यापूर्वी गाडीच अचानक दिसते. हे भलते अवघड असते, हे भलते अवघड असते, हे भलते अवघड असते. पाहिलं, शब्दाला चाल लावली की त्याचं छान गाणं तयार झालं. हा, गाण्यावरून आठवलं, मराठी भूमीला पडलेलं सुरेल स्वप्न म्हणजे लता दिदी. आपण खरंच भाग्यवान आहोत, कारण आपण लता, आशा, पंडित हृदयनाथजी, पंडित भीमसेन जोशी अशा लोकांना ऐकू शकलो. खरंय, म्हणजे शास्त्रीय संगीत, सुगम संगीत मराठी मनात रुजलं बहरलं. तसंच या मातीतून उगवलेलं लोकसंगीतही. जोगवा, भारूड, पोवाडा, कोळीगीत अशा अनेक लोककला प्रकारांनी मराठी मनाचं तर मनोरंजन केलंय, पण प्रसंगी प्रबोधनही केलंय. बरोबर. तर अशा लोककला प्रकारातली आपल्या सर्वांची लाडकी लावणी आता आपल्या समोर येते. तर टाळ्या आणि शिट्ट्यांच्या गजरात स्वागत करा आपल्या लावणीचं. रेशमाच्या रेगाने लाल काळ्या
सुनंदाजींच्या आवाजातली ही लावणी सादर होऊन किती वर्ष झाली असतील, पण आजही आपल्या मनावर ती मोहर टाकते. बरोबर आहे. आणि सुलोचना ताईंच्या आवाजातलं ठसकेदार तुझ्या उसाला लागल कोला किंवा 16 वरीस धक्याच ग, ही गाणी आजही तुमच्या प्लेलिस्ट मध्ये नक्की असतील. रंगात आला की नाही. तर लावणी म्हटले की असं होतच. तर लावणी वेगवेगळ्या प्रकारात सादर होते. म्हणजे शाहिरी लावणी, फडाची लावणी, बैठकी लावणी. यातली बैठका लावणी आता इथं सादर होती. अरे वा, चला तर मग. म्हटलं तर मी तुम्हाला, लावणी म्हटल्यानंतर टाळ्या शिट्ट्या तर होणार. पुन्हा एकदा होऊन जाते जोरदार टाळ्या आणि शिट्ट्या. सचिन सचिन सचिन. अरे लोक युजली लावणी झाल्यानंतर टाळ्या आणि शिट्ट्या वाजवतात. तुझं काय चाललंय आपल्या येड्यासारखं सचिन सचिन? एक मिनिट, मराठी माणसाचा विषय चालला ना. बरोबर. मग आपल्या गॉड ऑफ क्रिकेटला विसरून कसं चालेल? खरं आहे रे. मग म्हणजे वानखेडेवर सचिनच्या गजरामध्ये जेव्हा सचिनने निवृत्ती घेतली तेव्हा आपल्या सगळ्यांचेच डोळे नक्कीच पाणावले असणार. तर पुन्हा पण रिक्रिएट करायची करा ती मुवमेंट. आज आपले सगळे प्रेक्षक पण आहेत. चला चला. तर मी 1 2 3 म्हणतो, त्याच्यानंतर आमच्यात सामील व्हा सचिनच्या गजरामध्ये. 1 2 3. सचिन सचिन सचिन. आम्ही सध्या गुवाहाटीमध्ये युती आघाडी काय झाडी, इलेक्शन काय परिवार, काय हॉटेल ओके मध्ये आहे. काय झाडी, काय परिवार, काय हॉटेल ओके मध्ये आहे. घरात गंगा घालून मी मामाच्या गावाला आलो या मी. कसं वाटतंय काय झाडी, काय परिवार, काय हॉटेल ओके मध्ये आहे. काय परिवार, काय हॉटेल ओके मध्ये आहे. मेलो मी, माझं घरबार बरबाद झालं. ताईला हे राजीनामा देऊन रिकाम होतो राव. मला कंटाळा आला ह्याचा. या मराठी दिवसाच्या सेलिब्रेशनला राजकीय रंगामध्ये रंगवायला नको.